नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्वजण? बघा आपल्या बागेत किती छान मस्त फुलं उमलली आहेत. आज आपण आपल्या बागेतील भाज्यांची हार्वेस्टिंग करणार आहोत. सर्वात अगोदर आपण काकडीचे हार्वेस्टिंग करणार आहोत. बघा किती छान मस्त मोठी झालेली आहे ही काकडी. चवीला खूप छान आहे. या काकडीला एकदाच फक्त शेणखत घातले होते तरी बघा किती छान मस्त मोठी झालेली आहे. त्यानंतर आपण आळूची पाने देखील तोडून घेणार आहोत. आळूची पाने जास्त मोठी झाली नाहीत, पण हे पानं आपण जोपर्यंत तोडत नाही तोपर्यंत मोठी पाने येत नाही, म्हणून हे आळूची पाने देखील आपण तोडून घेऊया. तुम्हाला देखील आळूच्या वड्या खायला आवडत असेल तर तुम्ही देखील एखाद्या कुंडीमध्ये आळूची कोंब येतात ते लावून दिले तर आपल्याला घरीच आळूचे पाने मिळत राहतात, ते पण ऑर्गॅनिक पद्धतीने. फक्त शेणखत आपण थोडंफार प्रमाणात घातले तर आपल्याला मस्त घरचेच आळूचे पाने खायला मिळतात. त्यानंतर आपण दुसरी भाजी ही भेंडी हार्वेस्टिंग करणार आहोत. आपल्या गार्डनमध्ये आपण थोड्याफार प्रमाणात भेंडी देखील लावलेली आहे. चला तर मग भेंडी आपण हार्वेस्टिंग करून घेऊया. भेंडी आपण लवकर हार्वेस्टिंग केली नाही तर ती खूप कडक होते. 2-2 दिवसाच्या अंतरावर मी भेंडी तोडून घेत असते. कित्येकदा व्हिडिओ बनवणं शक्य होत नाही. बाजारातून आणलेली भेंडीला एकदा तरी मिठाच्या पाण्यात धुवून घ्या. भेंडीवर खूप प्रमाणात फवारणी केली जाते कारण तिच्यावर अळ्या ह्या भरपूर येतात. तर आपण सर्व भेंडी तोडून घेतली आहे. बघा किती भेंडी मिळाली आज आपल्याला. वांग्याचे बी देखील मी घरीच तयार करते. वांग्याचं बी कसं तयार करायचं त्याचा देखील आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे, तो नक्की बघा. हे बघा 2 वांगी मी पिकायला ठेवली होती बियांसाठी. ही वांगी चवीला खूप छान आहेत म्हणून मी ही वांग्यांचे आता बी तयार करणार आहे. त्यानंतर आपण तोंडलीची कटिंग लावली होती, त्याला सुद्धा तोंडली लागू लागली आहेत. आता बघा किती मस्त छान मोठी मोठी तोंडली झालेली आहेत. आज मस्त वांग्याचं भरीत करण्याचा बेत आहे. बघा किती मस्त छान वांगी आली आहेत. ह्या वांग्यांचे मी भरीत सुद्धा बनवते आणि भाजीला सुद्धा यूज करते. ह्या वांगे दोन्ही प्रकारे यूज करता येतात. बघा किती मस्त छान वांगी आली आहेत. जर तुम्हाला भाज्या लावण्याचा काहीच एक्सपिरियन्स नसेल तर तुम्ही पहिल्यांदा वांगी लावून बघा. वांग्यांना जास्त काही मेहनत करायची गरज नसते. कुंडीमध्ये लावत असाल तर 12x12ची कुंडी घ्या, म्हणजे वांगी ही चांगली वाढ होते. वांगे हे आपल्याला प्रत्येक सीझनमध्ये लावता येतात. एकदा वांगी लावली तर आपल्याला 6 महिन्यापर्यंत कुठलेही वांगे लावण्याची गरज पडत नाही. त्याच वांग्यांपासून आपल्याला 6 महिन्यापर्यंत हार्वेस्टिंग मिळत राहते. तुम्ही देखील एकदा तरी ट्राय करा ऑर्गॅनिक भाज्या लावण्याचा. मला कमेंटमध्ये नेहमीच विचारले जाते की ताई तुम्ही भाज्यांचे बियाणे कुठून आणतात? तर मी माझ्या शहरात असलेल्या लोकल दुकानावरून सर्व भाज्यांचे बियाणे आणत असते आणि काही बियाणे मी स्वतःच घरी तयार करून घेते. जर तुम्हाला तुमच्या शहरात बियाणे उपलब्ध होत नसेल तर तुम्ही ऑनलाईन देखील भाज्यांचे बियाणे ऑर्डर करू शकतात. आजकाल ऑनलाईन देखील भाज्यांचे बियाणे मिळायला सुरुवात झाली आहे. 2च वांग्याची झाडे आहेत तरी सुद्धा बघा किती वांगे लागली आहेत यांना. वांगी किंवा कुठलीही भाजी चांगल्या प्रमाणात येण्यासाठी मी किचन कंपोस्टचा जास्त वापर करते. किचन कंपोस्ट कसं तयार करायचा त्याचा देखील आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे, तो नक्की बघा. मी माझ्या गार्डनमध्ये जास्त करून किचन कंपोस्टचाच वापर करते. त्याच्यामुळे माझ्या पैशांचीही बचत होते. आणि बघा सर्व वांगी आता आपण तोडून घेतली आहेत. त्याच्यानंतर आपण लाल भोपळा देखील लावला आहे. बघा किती मस्त झाला आहे हा देखील आपण हार्वेस्टिंग करून घेऊया आज. आम्हाला जास्त करून असं छोट्याच भोपळ्याची भाजी खायला आवडते. तुमच्याकडे याला काय नावाने ओळखले जाते ते देखील कमेंटमध्ये सांगा.
चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ.